महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी तब्बल आपण बघितलेलं आहे की 21,000 प्लस जागांची या ठिकाणी शिक्षक भरती चालू आहे। पण त्यापैकी 11,000 जागा भरलेल्या आहेत। उर्वरित जागा या ठिकाणी भरण्याचं काम या ठिकाणी शासन स्तरावरती सुरू आहे आणि मागणी आहे ती जवळपास 55,000 शिक्षक भरतीच्या जागेसाठी। मग महाराष्ट्रातील अनेक आमच्या डीएड झालेल्या बीएड झालेल्या आमच्या बंधू आणि भगिनींना हा प्रश्न पडतो की सर मला सुद्धा शिक्षक व्हायचं आहे, सर मला सुद्धा शिक्षिका व्हायचं आहे, पण याच्यासाठी नेमकी पात्रता काय लागेल किंवा याच्यासाठी मला नेमकी कोणती परीक्षा द्यावी लागेल, म्हणजे या ठिकाणी मला शिक्षक होण्यासाठी तो एक सुकर आणि सोपा मार्ग असेल, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं महाराष्ट्रातील अनेक डीएड झालेल्या किंवा बीएड झालेल्या आमच्या बंधू भगिनींना पडलेले आहेत। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत करतो मी तुम्हा सर्वांचं आपल्या सर्वांच्या लाडक्या विश्व मराठी ऍप्लिकेशन वरती व शिवव्याख्याते प्राध्यापक सतीदेव रशेदे पाटील या युट्यूब चॅनलवरती। मी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला नक्की सांगणार आहे आणि नेमकं सांगणार आहे की तुम्हाला या ठिकाणी कशा पद्धतीनं तुम्हाला शिक्षक होता येईल, याच्यासाठी तुमची काय पात्रता असली पाहिजे किंवा तुम्हाला डीएड झालं बीएड झालं म्हणजेच तुम्ही गव्हर्नमेंट शिक्षक होणार की नाही होणार, या सर्व प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी मी तुम्हाला देणार आहे। मी तुम्हाला विनंती करेन की हा व्हिडिओ नक्कीच तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे, व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि जास्तीत जास्त डीएड बीएड झालेल्या आमच्या बांधवांपर्यंत भगिनींपर्यंत या व्हिडिओला पोहोचवायचा आहे, जेणेकरून उद्याच्या भावी पिढीसाठी तुम्ही एक आदर्श शिक्षक म्हणून तुमची नियुक्ती व्हावी हीच तुम्हाला सर्वप्रथम सुरुवातीला शुभेच्छा देतो आणि नेमके तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं आपण या ठिकाणी मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत आहे। बघा, आता मला शिक्षक व्हायचंय सर, पण हे प्रमाणपत्र माझ्याकडे लागेल का किंवा कोणतं प्रमाणपत्र लागेल किंवा ते प्रमाणपत्र कसं मिळवायचं आहे हे आपण बघणार आहोत। बघा, शिक्षक होण्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की तुम्हाला एक एक्झाम द्यायची असते, TAIT, आपण यालाच म्हणतो शिक्षक अभियोग्यता चाचणी। मग या शिक्षक अभियोग्यता चाचणीमध्ये तुम्हाला जे काही मार्क्स मिळतील त्या गुणवत्तेच्या यादीनुसार तुमचं सिलेक्शन या ठिकाणी होणार आहे, जे की सध्या चालू आहे। मग आता प्रश्न पडतोय सर की आता मला माझं नवीन डीएड झालं किंवा मी अगोदर टीईटी दिली नाही, मी डीएड दिलं पण मला डीएड आहे बीएड आहे पण मला टीईटी साठी TAIT साठी मला फॉर्म भरता आला नाही, याचं काय कारण होतं? त्याचं एकच कारण होतं, ही टेट एक्झाम देण्यासाठी तुमच्या अगोदर तुमच्याकडे शिक्षक होण्यासाठी हे प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे, ज्याला आपण म्हणतो शिक्षक पात्रता परीक्षा प्रमाणपत्र। म्हणजे हे प्रमाणपत्र असल्याशिवाय तुम्हाला ही जी टेट एक्झाम आहे ही तुम्हाला देता येणार नाही, म्हणजे ही शिक्षक अभियोग्यता चाचणी तुम्हाला देता येणार नाही। म्हणजे अगोदरची पहिली पायरी शिक्षक बनण्यासाठी तुमची आहे ती म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा चाचणी प्रमाणपत्र। मग ज्याही उमेदवाराकडे किंवा ज्याही विद्यार्थ्यांकडे डीएड झालं बीएड झालं पण हे टेट एक्झाम किंवा CTET हे प्रमाणपत्र नव्हतं, त्यांना एक्झाम देता आली नाही। बघा, मग आता तुम्हाला दोन प्रमाणपत्र असतात, एक आहे TET आणि दुसरं आहे CTET। बघा, म्हणजे हे टीचर्स आपण काय म्हणतो एलिजिबिलिटी टेस्ट आहे आणि दुसरं आहे CTET म्हणजे सेंट्रल टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट आहे। म्हणजे तुम्हाला या दोन्ही पैकी एक तरी प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। बघा, मग आता पहिला प्रश्न पडतो, सर हे प्रमाणपत्र तुम्हाला 2 पेपरला वेगवेगळं मिळत असते। मग आता आपण CTET बद्दल एक स्पेशल व्हिडिओ घेऊया, त्याच्याबद्दल स्पेशल माहिती मी तुम्हाला सांगेल, पण आज आपल्याला या ठिकाणी TET बद्दल बोलायचं आहे। मग TET बद्दल या ठिकाणी मी तुम्हाला माहिती देणार आहे। बघा, TET चे 2 पेपर आहेत, पेपर 1 आणि पेपर 2। म्हणजे जोपर्यंत तुमच्याकडे एक तरी प्रमाणपत्र असत नाही तोपर्यंत तुम्ही TAIT म्हणजे शिक्षक अभियोग्यता चाचणीसाठी पात्र होऊ शकत नाही, एवढं लक्षात ठेवा। बघा, पहिला पेपर आहे ज्याच्यामध्ये वर्ग 1 ते 5 साठी तुमची शिक्षक म्हणून नियुक्ती होऊ शकते या वर्गांना शिकवण्यासाठी, आणि जर तुमच्याकडे पेपर 2चं प्रमाणपत्र असेल तर 6 ते 8वीच्या वर्गासाठी तुमची नियुक्ती होऊ शकते। मग आता सर्वप्रथम प्रश्न विद्यार्थ्यांना पडतो, सर या परीक्षेचं स्वरूप काय आहे, नेमकी परीक्षा होते कशी, परीक्षा घेते कोण, बघूया आपण। बघा, याचं जे आयोजक आहेत ते आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या ठिकाणी ही परीक्षा त्यांच्या माध्यमातून राबवल्या जात असते आणि तो कॉन्ट्रॅक्ट कोण्या कंपनीला दिलेला आहे तर IBPS कंपनीला हा कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलेला आहे, एवढं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे। बघा, दुसरं, मग आता का हो सर त्याचे विषय असतील, गुण असेल, वेळ असेल, कसं असते परीक्षेचं स्वरूप काय आहे हे एकदा तुम्हाला मी समजावून सांगतो। बघा, 2 पेपर होतात, एक आहे पेपर 1, हा आहे या ठिकाणी तुमच्या लक्षात आला असेल 1ली ते 5वी साठी आहे, आणि पेपर 2 आहे तर हा आहे 6वी ते 8वी साठी, लक्षात ठेवायचं आहे थोडस। मग पेपर 1 मध्ये तुम्हाला हे 5 विषय आहेत, मराठी 30 गुणांसाठी आहे तब्बल, इंग्रजी 30 गुणांसाठी, परिसर अभ्यास 30 गुणांसाठी, गणित 30 गुणांसाठी आणि मानसशास्त्र 30 गुणांसाठी। म्हणजे एकंदरीत विचार केला तर 150
गुण आणि 150 प्रश्नांचा हा तुमचा पेपर आहे। एका प्रश्नाला 1 गुण असं या ठिकाणी तुमचं हे कॅल्क्युलेशन आहे। मग 150 गुण 150 प्रश्न हे तुम्हाला पेपर 1 साठी येतं आणि हे सर्व विषय इथं मात्र तुम्हाला कंपल्सरी आहेत। हे तुम्हाला इथं ऐच्छिक नाही, हे तुम्हाला हे सर्व विषय तुम्हाला द्यावेच लागणार आहेत। या सर्व विषयातला एकही विषय तुम्हाला असा नाही की तुम्ही बदलून दुसरा विषय घेऊ शकता। आणि पेपर 2 जे आहे बघा, तिथंही जर तुम्ही बघितलं मराठी 30 गुण, इंग्रजी 30 गुण, सामाजिक शास्त्र किंवा गणित व विज्ञान 60 गुण। आता इथं मात्र तुम्हाला या दोन्हीपैकी एक विषय ऐच्छिक आहे। मग सामाजिक शास्त्र कोण घ्यायचं, गणित व विज्ञान कोण घ्यायचं हे मी व्हिडिओच्या पुढच्या भागामध्ये म्हणजे याच व्हिडिओमध्ये तुम्हाला समोर सांगणार आहे। सर्वांनी व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत बघायचा, कारण आमच्या भावी शिक्षकांपर्यंत ही माहिती इत्थंभूत गेली पाहिजे, हा त्या व्हिडिओचा एक उद्देश आहे। मानसशास्त्र आहे 30 गुणांसाठी। मग मानसशास्त्रामध्ये मग बाल मानसशास्त्र कसं काय त्याच्यावर आपण स्पेशल व्हिडिओ या ठिकाणी बनवणार आहोत। बघा मग आता इथेही जर तुम्ही बघितलं 150 गुण आहेत, 150 प्रश्न आहेत आणि या दोन्ही परीक्षेचा जर तुम्ही वेळ बघितला तर 120 मिनिटे। ओके, म्हणजे पेपर 1 ला 120 मिनिट आहेत म्हणजे 2 तास, पेपर 2 लाही 120 मिनिटे म्हणजे 2 तास आहेत। या दोन्हीपैकी एक प्रमाणपत्र तुमच्याकडे असावं किंवा दोन्ही प्रमाणपत्र तुमच्याकडे असावं हे फार महत्वाची गोष्ट या ठिकाणी आहे। मग आता सामाजिक शास्त्र आणि गणित व विज्ञान 60 गुण तब्बल या ठिकाणी आहेत। इथं मात्र तुम्हाला ऐच्छिक विषय आहे, कोणताही एक निवडा, सामाजिक शास्त्र किंवा गणित व विज्ञान। मग तो कोण निवडायचा, कसा निवडायचा हे आपण बघणार आहोत। मग पात्र होण्यास 150 पैकी किती गुण लागतात हाही आमच्या अनेक विद्यार्थ्यांना, आमच्या भावी शिक्षकांना प्रश्न पडला असेल। बघा आता पास होण्यासाठी जो खुला प्रवर्ग आहे, ज्याला आपण अमागास प्रवर्ग म्हणतो किंवा ओपन कॅटेगरी वाले विद्यार्थी म्हणतो, अशा विद्यार्थी किंवा विद्यार्थिनींसाठी शिक्षक पात्रता परीक्षा पास होण्यासाठी 90 गुण लागतात। म्हणजे 150 पैकी तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये 90 गुण घ्यायचे आहेत। ते कसे घ्यायचे, काय घ्यायचे, त्याचा अभ्यास काय असते याच्यावर मी तुम्हाला डिटेल व्हिडिओ देणार आहे। आणि जे मागास प्रवर्ग आहेत म्हणजे त्यांच्यासाठी 83 गुण आहेत। मग याच्यामध्ये जे आरक्षणामध्ये जे येतात असे घटक, असे प्रवर्ग, मग एसटी असेल, एससी असेल, आता नवीनच या ठिकाणी मराठा आरक्षणाचा सुद्धा बघा लक्षात ठेवा, ओबीसी असेल, बघा मराठा आरक्षणाचा सुद्धा गट याच्यामध्ये आहे बरं का, SEBC, कारण आता 10% आरक्षण दिल्यामुळं आता इथून पुढे मराठा आरक्षणाचं 10% दिल्यामुळे त्याही विद्यार्थ्यांना 83 गुण या ठिकाणी लागणार आहेत। कारण अमागास प्रवर्गामध्ये येते हे तुम्हाला या ठिकाणी न्यायालयाच्या माध्यमातून समजेलच। 10% गुण या ठिकाणी 10% आरक्षण दिल्यामुळं तो SCBC जो प्रवर्ग मराठा आरक्षणासाठी झाला त्यांनाही 83 गुण या ठिकाणी लागणार आहेत। म्हणजेच ओपन कॅटेगरीमध्ये जेवढे विद्यार्थी येतात त्यांना 90 गुण आणि रिझर्वेशन मध्ये किंवा म्हणजे आरक्षणामध्ये जेवढे येतात अशांना या ठिकाणी किती तर 83 गुण लागणार आहेत। मग पेपर 1 असो का पेपर या ठिकाणी 2 असो, कोणत्याही पेपरला तुम्हाला 90 आणि 83 गुण घ्यायचे आहेत। बरं काठिण्य पातळी कशी येते बघा, आता 2 पेपर आहेत, हा आहे पहिला पेपर, हा आहे दुसरा पेपर। काठिण्य पातळी पहिला पेपर हा 1 ते 5 साठी असणार आहे। त्यामुळं 1 ते 5 वर्गाला शिकवण्यासाठी जो अभ्यासक्रम दिलेला असतो त्याच्यावरती जास्त भर दिलेला असतो। आणि इथं दिलेला आहे तुम्हाला 6 ते 8 साठी इकडं भर दिलेला असतो। म्हणजे सोप्या भाषेत सांगतो, काही प्रश्न हा पेपर जो असतो हा बेसिक टू ऍडव्हान्स येतो, हा लक्षात ठेवा। बेसिक टू ऍडव्हान्स पेपर येतो, काही प्रश्न सोपे असतील, काही प्रश्न अवघड असतील, काही मध्यम असतील, प्रत्येकच प्रश्न सोपा किंवा प्रत्येकच प्रश्न अवघड असेल असं नाही। त्याची काठिण्य पातळी, त्याचे जर तुम्ही प्रश्न PYQ जर बघितले तर लगेच तुमच्या लक्षात येणार आहे की नेमका पेपरचा पॅटर्न कसा, परीक्षा द्यायची कशी, हे मी तुम्हाला डिटेल सांगणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून। फक्त आपल्याला सध्या नेमकी या ठिकाणी कशी एक्झाम होते, त्याचा काय काय सिलेबस आहे एवढं बघायचं आहे आणि त्याचं स्वरूप बघायचं आहे। म्हणजे सोपाही पेपर, काही प्रश्न सोपे, काही अवघड, काही मध्यम लेवलचे प्रश्न येतात। आता बघा मग काव सर पेपर 1 आणि पेपर 2 मगापासून तुम्ही सांगा लागले, मग पेपर 1 आणि 2 मध्ये काय फरक आहे, मग पेपर 1 कोणाला देता येतो, पेपर 2 कोणाला देता येतो हे आपण बघणार आहोत। बघा पेपर 1 जो आहे तो कोणाला देता येतो, ज्या विद्यार्थ्याचं 12वी झालेलं आहे। बघा आता लक्षात ठेवा, ज्याचं 12वी पास आहे, 12वी पास असून डीएड आहे किंवा डीटीएड आहे, बघा लक्षात ठेवा 12वी आहे तो, 12वी झाल्या त्याला डीएड किंवा डीटीएड केलं तर अशा विद्यार्थ्यांना वर्ग 1 ते 5 साठी 1 नंबरचा पेपरचा या ठिकाणी फॉर्म भरता येतो। आणि ज्या विद्यार्थ्यांचं पेपर 2 कोणाला जमते, ज्याची पदवी आहे म्हणजे 12वीच्या नंतर ग्रॅज्युएशन केलं, डीएड पण आहे, डीटीएड पण आहे किंवा बीएड आहे, बघा त्याचं ग्रॅज्युएशन प्लस डीएड आहे, ग्रॅज्युएशन प्लस डीटीएड आहे
किंवा ग्रॅज्युएशन प्लस बीएड प्लस डीएड प्लस या ठिकाणी पदवी आहे म्हणजे ग्रॅज्युएशन आहे असे विद्यार्थी 6 ते 8 साठी पात्र आहेत. ज्याचं फक्त आणि फक्त बीएडच आहे असा बीएड वाला विद्यार्थी 1 नंबरचा पेपरचा फॉर्म भरू शकत नाही. बीएड वाल्याला ज्याचं फक्त ग्रॅज्युएशन प्लस बीएड आहे असा विद्यार्थी 1 नंबरचा फॉर्म भरू शकत नाही. 1 नंबरचा फॉर्म कोणाला भरता येते? 12वी प्लस डीएड, ज्याचं 12वी पण आहे डीएड ज्याचं पदवी पण आहे म्हणजे ग्रॅज्युएशन पण आहे डीएड पण आहे आणि बीएड पण आहे असे विद्यार्थी दोन्ही फॉर्म भरू शकतात. किंवा बघा आता डीएड आणि पदवी वाल्यांना दोन्ही फॉर्म भरण्याला संधी आहे. ज्याची पदवी आणि डीएड किंवा डीटीएड झाला असं ते दोन्ही फॉर्म भरू शकतात. हे मात्र घोळ सोडासा लक्षात घ्या. दुसरं बघा, मग आता ऐच्छिक विषय निवडायचे. पेपर 2 साठी बघा ऐच्छिक विषय निवडायचे आहेत. मगापासून आपण बघत आहोत, मी तुम्हाला मगाही सांगितलं 60 गुणांचं जे तुम्ही कॅल्क्युलेशन बघितलं त्या 60 गुणांमध्ये सामाजिक शास्त्र निवडायचं का गणित व विज्ञान निवडायचं हा विद्यार्थ्यांमध्ये सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण होतो. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला इथे 1 मिनिटामध्ये मिळून जाणार आहे. बघा पेपर 2 साठी सामाजिक शास्त्र अशा विद्यार्थ्यांनी निवडायचं ज्यांची पदवी किंवा ज्यांची 12वी ही आर्ट्स मध्ये झालेली असेल. म्हणजे ज्याचं 12वीला आर्ट्स होतं किंवा पदवीमध्ये त्यानं BA केलेला आहे, MA केलेला आहे, पदव्युत्तर आपण शाला एज्युकेशन म्हणतो, अशा आर्ट्स झालेल्या विद्यार्थ्यांनी सामाजिक शास्त्र निवडायचं आहे. आणि बघा गणित व विज्ञान कोण निवडायचं? ज्याचं 12वीला सायन्स होतं किंवा ज्याचं ग्रॅज्युएशन हे सायन्स मध्ये म्हणजे BSc असेल किंवा कॉमर्स मध्ये झालेलं असेल म्हणजे BCom असेल MCom असेल असे विद्यार्थी या ठिकाणी कॉमर्स सायन्स वाले या ठिकाणी गणित व विज्ञान विषय निवडणार आहेत. तर ते तुम्हाला निवडायचे आहेत. म्हणजे इथला थोडंसं संभ्रम दूर करा. ज्याचं सायन्स किंवा कॉमर्स असेल 12वीला किंवा पदवीला त्यांनी या ठिकाणी काय निवडायचं आहे? तर त्यांनी निवडायचं आहे गणित व विज्ञान. आणि ज्यांचं फक्त आर्ट्स असेल अशा विद्यार्थ्यांनी सामाजिक शास्त्र निवडायचं आहे. पण आता दुसरा महत्वाचा मुद्दा का हो सर, आता इथं जर माझं मी एखादी विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी आहे, मी डीएडच्या 2nd इयरला आहे किंवा बीएडच्या 2nd इयरला आहे, मी फॉर्म भरू शकतो का? यस भरू शकता. ॲपियर असणारे मुलं या ठिकाणी फॉर्म भरू शकतात. जे डीएडच्या लास्ट इयर मध्ये येतं त्यांना शिक्षक पात्रता परीक्षा देता येते. काहीही संभ्रम मनात ठेवू नका. हा एक मुद्दा महत्वाचा लक्षात तुम्ही ठेवायचा आहे. पण आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा उरतो सर परीक्षा ऑनलाईन किंवा ऑफलाईन. तर मी तुम्हाला इथे काही सांगतो परीक्षा ही ऑफलाईनच होणार, ऑनलाईन परीक्षा होणार नाही. बघा परीक्षा ही ऑफलाईनच होणार आहे. आणि परीक्षा कधी होणार हा एक प्रश्न आहे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये. जास्त काही दिवस नाही तर फार फार तर 3-4 महिन्याचा कालावधी तर स्पष्ट सांगितलेला आहे. राज्यात एप्रिल किंवा मे मध्ये टीईटी परीक्षेचं आयोजन होणार आहे. ह्या काही मी हवेत गप्पा मारत नाहीये, हा सगळा प्रूफ आहे या ठिकाणी. हे जे बोललेले आहेत ते डॉक्टर नंदकुमार बेडसे अध्यक्ष राज्य परीक्षा परिषदेचे आहेत. राज्य परीक्षा परिषदेकडून यंदा टीईटी परीक्षा ऑफलाईनच घेण्यासाठी बघा या ठिकाणी शिक्कामोर्तब सरकारकडून या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. आणि ही परीक्षा एप्रिल किंवा मे महिन्यात परीक्षा नक्की होणार आहे. म्हणजे 2 ते 3 महिन्याचा कालावधी आपल्याकडे आहे. कधी पण पटकन ही परीक्षेच्या नंतर तुमची टेट एक्झाम जर झाली म्हणजे शिक्षक अभियोग्यता चाचणी झाली तर तुम्ही शिक्षक भरतीसाठी पात्र असणं गरजेचं आहे. आपण बघितलेलं आहे 21,000 प्लस जागा आहेत या ठिकाणी, पैकी 11,000 जागा भरल्या. उर्वरित जागेची चाचपणी चालू आहे. ज्या विद्यार्थ्यांचा नंबर पहिल्या यादीत लागला नसेल त्याच्या दुसऱ्या यादीमध्ये लागल, त्याच्या तिसऱ्यामध्ये लागेल, काही मुलाखतीला पात्र होतील. म्हणजे आपणही त्या प्रोसिजर मध्ये असावं यासाठी सगळ्यात पहिले तुमच्याकडं टीईटी प्रमाणपत्र किंवा सीटीईटी प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. हे प्रमाणपत्राशिवाय तुम्ही टेट एक्झाम देऊ शकत नाही, हेही तुम्ही लक्षात ठेवा. म्हणून एक महत्वपूर्ण माहिती तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे मी. बघा आपल्या सर्वांच्या लाडक्या विश्व मराठी ऍप्लिकेशन वरती येणाऱ्या टेट एक्झामच्या टीईटी एक्झामच्या संदर्भात पेपर 1 व पेपर 2 साठी अतिशय महत्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज मी घेऊन आलेलो आहे. जी टेस्ट सिरीज या ठिकाणी परिपूर्ण दिलेल्या परीक्षा परिषदेच्या सिलेबसवरच आधारित असेल. याचा डेमो तुम्ही बघू शकता. आपल्या ऍपवर डेमो आहे किंवा टेलिग्रामला मी याची PDF तुम्हाला पाठवेल. बघा ती टेस्ट सिरीज बघा, तर टेस्ट सिरीज परचेस करा. एकूण 10 टेस्ट सिरीज मिळतील. टेस्ट तुम्हाला PDF स्वरूपात दिल्या जाईल. त्याची डाउनलोडचे तुम्हाला झेरॉक्स सुद्धा काढता येईल. सर्व पेपरचे सखोल विश्लेषण PDF स्वरूपात तुम्हाला मिळणार आहे. आणि परीक्षेत होणाऱ्या चुका, वेळेचे नियोजन याबद्दल टिप्स दिल्या जातील आणि असेच प्रश्न तुम्हाला दिले जातील. याची फीस फक्त 99 रुपये आहे. म्हणजे 10 पेपर 99 म्हणजे समथिंग 10 रुपयाला एक पेपर तुम्हाला या ठिकाणी पडणार आहे. जास्त काही महाग नाहीये. विश्व मराठी ऍप्लिकेशन
ऍप्लिकेशन वरती ही तुम्हाला टेस्ट सिरीज पाहायला मिळेल. नक्कीच परचेस करा. टेस्ट सिरीज नावाचे कॉलम आहे त्याच्यामध्ये जाऊन कशी घ्यायची याच्यावर मी तुम्हाला सांगेल. ही एक आपण टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे. दुसरं महत्वाचं 30 गुणांची जी तुमची अतिशय महत्वपूर्ण असणारी आपण मराठी जो विषय म्हणतो त्याला 30 गुणांची 30 प्रश्न येणार आहेत. पेपर 1 आणि पेपर 2 ला याची परिपूर्ण तयारी उतार्यासहित तुम्हाला त्या बॅच मध्ये पाहायला मिळेल. 299 रुपयाला बॅच आहे. ऍप्लिकेशन विश्व मराठी नंबर 2 च्या तिथे फोल्डर आहे शिक्षक भरती, त्याच्यात तुम्ही ती बॅच घेऊ शकता. त्याचसोबत 30 गुणांचा परिसर अभ्यास परिपूर्ण अशी बॅच 299 रुपयाला आहे. पुस्तक सुद्धा एवढ्या कमी मध्ये मिळत नाही. एवढे महत्व दर्जेदार बॅच या ठिकाणी मी तुम्हाला देत आहे. ज्याला वाटते त्यांनी घ्यायचं बॅच ह्या रेकॉर्डेड स्वरूपात आहे. एक बॅच कितीही वेळा तुम्ही ते लेक्चर आणि एक वर्ष कितीही वेळा बघू शकता. 1 वर्षाची व्हॅलिडिटी आहे. लेक्चर अनलिमिटेड व्ह्यूज आहेत, किती वेळा बघू शकता. आणि ज्या मुलांचं आर्ट्स असेल अशा मुलांना 60 गुणांची तयारी करण्यासाठी एक सामाजिक शास्त्र नावाचा पेपर 2 ला विषय आहे. या पेपर 2 च्या सामाजिक शास्त्र विषयासाठी तुम्हाला सुद्धा एक 299 चीच बॅच आहे. एकदम डीप मध्ये एकदम परिपूर्ण अशी बॅच. नक्कीच ही बॅच तुम्ही घ्या आणि यशस्वी व्हा ह्याच मी तुम्हाला शुभेच्छा देईन. इथून पुढे तुम्हाला नेमकं कोणता अभ्यास कसा करायचा काय करायचा याच्याबद्दल नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमची PYQ सिरीज सुद्धा चालू होईल लवकरात लवकर. याच्यासाठी सुद्धा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब असणं गरजेचं आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यालाही जॉईन असणं गरजेचं आहे. विश ऑल द बेस्ट. नक्कीच बॅच घ्या, यशस्वी व्हा ह्याच तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि तुमच्या हातून नवीन भावी पिढी घडो ह्याच तुम्हाला दिलेल्या पुन्हा शुभेच्छा देतो आणि आतापासूनच तुमचं अभिनंदन करतो. विश ऑल द बेस्ट. टेक केअर. बाय.